नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट महत्त्वाची घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि केंद्रीय पथक एक नाशिकच्या दौऱ्यावर आलेलं आहे आणि त्या पथकाच्या माध्यमातून काय पाहणी केली जात आहे आणि शेतकऱ्यांचा कांदा भावासंदर्भात, कांदा खरेदी संदर्भात काय प्रस्ताव ते या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्र्याकडे पाठवणार आहे। तर काय महत्त्वाची अपडेट आहे, काय मोठा बदल होणार आहे त्या संबंधीची लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, माझा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला, हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। स्क्रीन होऊ शकतात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। केंद्राकडून होणाऱ्या कांदा खरेदी प्रक्रियेत होणारा मोठा बदल, शेतकऱ्यांचा प्रस्तावाला केंद्रीय पथकांची सहमती। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्त भाव मिळावा या उद्देशाने स्थापन झालेल्या नाफेड आणि एनसीएफ या संस्था शेतकऱ्यांना व जी व्यापाऱ्यांकडून जास्त कांद्याची खरेदी करतात। सद्यस्थितीत शेतकऱ्यांकडून 15 ते 20 रुपये किलो दराने खरेदी केलेला कांदा आता व्यापारी 30 रुपयांनी विकत आहे आणि ज्यामुळे दोन संस्थांचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचा जास्त होत असल्याने कांदा खरेदीच्या पद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या पथकासमोर ठेवला आहे आणि शेतकऱ्यांच्या सूचनाप्रमाणे कांदा खरेदी प्रक्रियेत बदल केले जातील। त्यासाठी या संदर्भात अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालयात सादर करण्याचे आश्वासन केंद्रीय पथक प्रमुख बी.के. पोष्टी यांनी दिले आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पथक 2 दिवसापासून नाशिक दौऱ्यावर आले आहे। जिल्ह्यातील फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रतिनिधींसोबत बुधवारी दुपारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांची बैठक पार पडली। यावेळी आदी पदाधिकारी उपस्थित होते। नाफेड व एनसीएफ या दोन संस्थांमार्फत यंदा 5 लाख टन कांद्याची खरेदी होणार आहे। कांदा खरेदी करताना फार्मर प्रोड्युसर कंपनीची प्रतिनिधींना प्राधान्य दिले जाणार आहे आणि देणे आवश्यक आहे, परंतु ठराविक कंपन्यांकडून कांदा खरेदी होते। कांद्याच्या खरेदी पद्धतीत जास्तीत जास्त पारदर्शकता येण्यासाठी त्यात बदल करण्याची सूचना शेतकऱ्यांकडून मांडण्यात आली होती। या सूचनाप्रमाणे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या समितीमार्फत अहवाल सादर केला जाईल असे आश्वासन विपणन अधिकारी सोनाली बागडे यांनी उपस्थित केला।